परळीमध्ये 2 वर्षापूर्वी महादेव मुंडे यांचा खून झाला. त्या खुनाबद्दल बराच गदारोळ झाला. त्यांच्या पत्नीने 2 वर्ष लढा दिला. मात्र एक FIR होण्यामागं कुठलाही तपास त्या ठिकाणी झाला नाही. हे प्रकरण जवळपास विसरलं गेलं होतं. मात्र विजयसिंग बाळासाहेब बांगर नावाचा एक व्यक्ती यामध्ये आला आणि या प्रकरणाकडे नवीन सगळ्या गोष्टी उघड व्हायला लागलेल्या आहेत. त्याचविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत विजयसिंग बाळा आहेत. मला एक सांगा बांगर साहेब, ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या प्रकरणामध्ये जर तुम्ही बोललेला की महादेव मुंडे यांच्या मानेच्या मांसाचा तुकडा एक काढून तो वाल्मिक कराड यांच्या टेबलवर ठेवला होता. हे खरं आहे? कारण मेडिकल रिपोर्टमध्ये सुद्धा इथल्या मांसाचा तुकडा मिसिंग असल्याचं डॉक्युमेंट आहे. यात किती तथ्य आहे? नक्की सर, ते 100% नाही, 1000% खरं आहे. सत्यता आहे त्याच्यामध्ये. मेडिकल रिपोर्टमध्ये पण महादेव मुंडेंची जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे, मेडिकल रिपोर्ट, त्याच्यामध्ये पण हे नमूद आहे की त्यांच्या मानेवर, गर्दनवर, नरड्यावर धारदार शस्त्राने वार झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचे मांस मिसिंग आहे, मांसाचा तुकडा. आणि वाल्मिक कराडनी जी हत्या वाल्मिक कराडच्या मुलांनी आणि वाल्मिक कराडच्या टोळीनी त्यांच्या इशाऱ्यावर ही गोट्या गीते आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांनी जी हत्या केली ती, त्या हत्या झाल्यानंतर गोट्या गीतेने महादेव मुंडेंच्या मांसाचा तुकडा हा वाल्मिक कराडला नेऊन पोच केलेला होता. म्हणजे गोट्या गीते हा मांसाचा तुकडा 4-5 दिवस एका ट्रान्सपोर्ट पिशवीमध्ये, जी आपली पांढरी पिशवी असते ट्रान्सपोर्ट, त्याच्यामध्ये घेऊन फिरत होता. पार तो असा मांसाचा तुकडा वाळला होता 7-8 दिवस, पण गोट्या गीते ते घेऊनच फिरत होता परळीमध्ये. आणि वाल्मिक कराड हा दहशतीने सांगत होता लोकांना. यामध्ये पूर्ण सत्यता आहे. आता तुम्ही स्वतः मान्य केले, कारण मेडिकल मला एक सांगा की खून होणं किंवा ठीक आहे, परंतु ही काय विकृती आहे की मेलेल्या माणसाचा मांसाचा तुकडा घेऊन फिरणं, लोकांना दाखवणं, ही काय मानसिकता आहे? काय सिद्ध करायचं? दहशत, लोकांमध्ये दबाव तंत्र. आणि दहशत अशी नाही गुंडांच्या मार्फत, दहशत ही पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन करायची. पोलीस प्रशासनाला सोबत घेणार आणि पोलीस प्रशासन हे गोट्या गीतेला मदत करणार. वाल्मिक कराड हा पोलीस प्रशासनाला हाताशी घेणार. पोलीस प्रशासन हा परळीचं पोलीस प्रशासन सांगणार गोट्या गीतेला की तू कर, आम्ही आहेत, काय अडचण नाही. काय परळी पोलिसांना माहीत नव्हतं त्या केसमध्ये तिथं स्पॉट आय विटनेस कोण होता? स्पॉट जो आय विटनेस होता स्पॉटला महादेव मुंडे, त्याचा प्रश्न मी विचारणार आहे की त्याचा मृत्यूसुद्धा संशयास्पद आहे. जो आय विटनेस होता महादेव मुंडेच्या खुनाच्या ह्याच्यामध्ये, त्याला खूप टॉर्चर केलं गेलं, त्याची आत्महत्या दाखवली गेली, पण त्याचा खूनच होता असं सुद्धा बोललं जातं. नक्कीच तो जो स्पॉट आय विटनेस होता महादेव मुंडेच्या खून प्रकरणामध्ये, त्याची हत्याच केल्यानंतर आहे. वाल्मिक कराडनी पुन्हा नंतर त्याचे PM रिपोर्ट बदलले, ते आकस्मिक मृत्यू दाखवला आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याला मीडियामध्ये कुठे चर्चाच होऊ शकली नाही, कारण महादेव मुंडेचंच प्रकरण त्यावेळेस दाबवून टाकलं. आणि त्याच्यामध्ये जे आय विटनेस होता ते परळी पोलिसांनी चौकशीसाठी बोललेला होता. आणि तत्कालीन परळी पोलिसांनी, बरं का, आजच्या नाही, तत्कालीन पोलिसांनी चौकशीसाठी बोललेला स्पॉट आय विटनेस. आणि तो स्पॉट विटनेस परळी पोलिसांनी बोलून त्याच्यावर दबाव टाकला. परळी पोलिसांनी वाल्मिक कराडच्या सांगण्यानुसार दबाव टाकला. तो आय विटनेस बाहेर फिरत होता 2-3 महिने, 1-1.5 महिने चर्चा करत होता की ही हत्या वाल्मिक कराडनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली आहे, वाल्मिक कराडच्या मुलाचा ह्या महादेव मुंडेच्या हत्याकांडमध्ये सहभाग आहे, हात आहे. नंतर त्या आय विटनेसला छळ केला, मानसिक छळ केला, त्याला मेंटली डिस्टर्ब केलं, नंतर त्याला मारून टाकलं, त्याला पुन्हा आकस्मिक मृत्यू दाखवून हे केलं, त्याचं कागदपत्री पुन्हा बदलून घेतलं सर्व. मेडिकल काही इंजेक्शन वगैरे देऊन त्याला त्रास दिला असं म्हणतात? हो, तशी चर्चा आहे लोकांमध्ये. त्याला इंजेक्शन दिले, त्याला मेंटली डिस्टर्ब केलं, त्याला आजारी पाडलं त्या स्पॉट आय विटनेसला. हे तुम्ही जे मागं प्रश्न विचारला ना की हे मांसाचा तुकडा का न्यायला गोट्या गीतेने, ही विकृती होती सर, फार वाईट विकृती होती ही, हे गोट्या गीतेसारखे ह्याच्यासारखे. आणि जसं वाल्मिक कराडचं 2023-24 मध्ये खरं रूप बाहेर यायला लागलं, त्याच्या आतमध्ये काय, 2023-24ला वाल्मिक कराड अनस्टॉपेबल झाला, त्याला कोणी रोखूच शकत नव्हतं. त्याचं कारण हे, त्याच्यात दम नव्हता, त्याच्यात दहशत करण्याची हिंमत नव्हती. हे पोलीस प्रशासनातले अधिकारी वाल्मिक कराडसोबत सहभागी होते. आणि हे सर्व तथ्यता आहे. मी जे सर्व सांगत आहे की गोट्या गीतेने महादेव मुंडेची हत्या झाली वाल्मिक कराड त्याच्या मुलाच्या सांगण्यानुसार, इशाऱ्यानुसार. त्याच्यानंतर गोट्या गीतेने हत्या केल्यानंतर महादेव मुंडेंचं मांस, नरडेचं मांस काढून नेलं खिशामध्ये. हे पूर्ण तथ्य आहे. मेडिकल रिपोर्टमध्ये पण तसा अहवाल आहे. एक गोष्ट आता मला ही होती की आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा त्यांच्यावर आरोप आहे की त्या ठिकाणी त्याची हत्या होत असताना लाईव्ह टेलिकास्ट बघितलं गेलं व्हॉट्सअप कॉलवर, आणि हे मांसाचा तुकडा, म्हणजे काय बोलावं सुचत नाही. मानसिकता काय असू शकते? वाईट मानसिकता. कुणी आडवं येते माझ्या म्हणजे ही वाल्मिक कराडची अशी विकृती झाली ती मागून
त्याच्या छोट्या गोष्टीत पण कुणी आडवं आलं, एकदम छोट्या गोष्टीमध्ये नॉर्मल, जे की त्या छोट्या गोष्टीमध्ये त्याच्या कोणत्याही छोटा व्यवहार असन, त्याची छोटा एखादा राजकीय विषय असन, सामाजिक विषय असेल, त्याचा वैयक्तिक त्याचा वाल्मिक कराडचं सांगतो. वाल्मिक कराडच्या वैयक्तिक विषयात कुणी छोट्या पण आडवं आलं तर ते माणसं आडवे करायचं म्हणजे संपवून टाकायचं. ही विकृती होती, फार बेकार प्रकारची विकृती होती वाल्मिक पण कराड. अशी सुद्धा चर्चा आहे की वाल्मिक कराडांची एक महिलांची एक विंग होती, ज्यामध्ये काही अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकून ठेवलेले, मग ते अधिकाऱ्याकडून काम करून घेणे, ही सुद्धा सत्यता आहे. नक्की वेळ येईल ना तेव्हा सर्व सर्व बाहेर येणार आहे. मी पहिलेच सांगितलेलं आहे की वाल्मिक कराड जो बीड जिल्ह्यामध्ये होता, त्याचे जेवढा पॉवरफुल होता, ह्या राजकीय शासकीय अधिकाऱ्यांचा म्हणा सगळ्यांच्या वरदहस्त्याने जेवढा जो पॉवरफुल होता, त्याच्यापेक्षा 10 पट ते 20 पट तो बाहेर बीड जिल्ह्याच्या बाहेर महाराष्ट्रात पॉवरफुल होता. जो महाराष्ट्रामध्ये कुठेही वाल्मिक कराड गेला, आयुक्त असन, कोणत्या मंत्र्याचा अधिकारी असन जवळचं, किंवा कोणताही अधिकारी मोठ्या उच्च राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकारी असून ते वाल्मिक कराड पुढं झुकायचाच. त्याचे फार कारण आहेत आणि ते नक्कीच सर्व बाहेर येणार आहे, पण आत्ता बोलणं उचित नाही. तुम्ही ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी सांगताय की फार काही विरोधक त्यांनी टिकू दिले नाही, पण आता तुम्ही त्यांच्या विरोधात बोलताय, काय सत्य असे आहे काय नाही आहे हे तपासाच्या अंतर्गत, तुम्हाला भीती नाही वाटत? सर चांगलं कार्य करतोय, भीतीचं काय? आणि भीती आहे ह्या गोष्टीत जर मरण मला आलं तर माझ्या एका रक्ताच्या ठेंबामधून 10,000 हजार मुलं रस्त्यावर उभा राहतील आणि एक नवी क्रांती, एक चळवळ उभा राहील. कोणतीही क्रांती घडण्यासाठी बलिदान जातं. जसं संतोष देशमुख यांचं बलिदान केल्यानंतर एक महाराष्ट्रामध्ये चळवळ उभा राहिली न्यायासाठी, तसंच आमचा जीव गेला ह्याच्यात तर आमचं शौर्याचं पुण्याचंच मरण असं एक नवी चळवळ उभा राहील न्यायासाठी. आज आमच्या भगिनीला, ज्ञानेश्वरी ताईला स्वतःला न्याय मिळण्यासाठी विष प्राशन करावं लागलं, स्वतःचा जीव देण्यापर्यंत तिथोपर्यंत त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. ह्याच्या कुठंही न्याय नाही आहे ना, म्हणून तर हे करावं लागतंय ना. पण सतत भीती वाटते? नाही, मी भेट नाही सर, कारण मी घाबरणार नाही. मी सत्याच्या बाजूनी चालणार आहे, भेणार कधीच नाही आहे. मी वाल्मिक कराडनी महादेव मुंडेची हत्या केल्यानंतर पण मी तत्कालीन SP ला भेटून हा प्रकार सांगितला होता. पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून सांगितलं होतं वाल्मिक कराडने असंच केलं. मलाच त्यांनी सूचना दिली, तुझी जीवाची काळजी घे, वाल्मिकांना सगळी यंत्रणा आहे. म्हणजे तुम्हीच वाल्मिक कराडचे गुलाम होतात ना, म्हणजे तत्कालीन SP ते सगळ्या बीड जिल्ह्याला माहिती आहे. तत्कालीन त्याच्या अगोदरचे SP नंतर जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो की महादेव मुंडेच्या खून प्रकरणामध्ये जवळपास 9 अधिकारी बदलले गेले आतापर्यंत, आणि प्रत्येक अधिकारी तपासासाठी आला की त्याची बढती करून बदली व्हायची, म्हणजे त्याला बक्षिशी मिळायची. मग त्या अधिकाऱ्याला तपास करू दिला गेला नाही. आणि त्याला जोडून प्रश्न विचारतो की धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून फोन यायच्या अधिकाऱ्यांना, तपास थांबवला जायचा, परंतु आता ज्ञानेश्वरी त्यांनी सांगितले की धनंजय मुंडेच्या बंगल्यावरून जरी फोन आला असला तरी तो धनंजय मुंडेचा नव्हता, तो वाल्मिक कराडचा होता. नाही, मग मी सांगतोय ना, ह्याच्यात वाल्मिक कराड आणि त्याच्या कुटुंब म्हणजे त्याचे मुलं आणि त्याच्या टोळीचा हस्तक्षेप आहे. पण धनंजय मुंडेच्या बंगल्यातून काम करतो? नाही, ते धनंजय मुंडेच्या बंगल्यावरून काम करत नव्हते. ते धनंजय मुंडे साहेबांचं ऑफिस होतं पक्षाचं, राष्ट्रवादी पक्षाचं. त्या राष्ट्रवादी पक्षाच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड बसत असत आणि त्यांचं पण एक वैयक्तिक ऑफिस होतं वाल्मिक कराडचं. त्यांच्या मुलाची एजन्सी होती परळीची, त्या ऑफिसहून किंवा त्यांच्या पक्षाच्या ऑफिसहून बसून कॉल वगैरे केला असेल. पण मला वाटत नाही ह्याच्यामध्ये धनंजय मुंडेचा वगैरे यांचा कोणाचा हस्तक्षेप विषय आहे काय. पण अधिकाऱ्यांना बक्षिशी दिली गेली तपास थांबवला म्हणून? हे वाल्मिक कराडनी दिले, म्हणजे वाल्मिक कराडनी स्वतः अधिकाऱ्यांना दबाव आणला. प्रेमाने नाही ऐकलं, पैसे पाणी देऊन नाही ऐकलं तर बदल्या करायचा. बदल्या करून पण नव्हते अधिकारी ऐकत, तर मग त्यांच्या विरुद्ध खालच्या थराचे षडयंत्र म्हणा, ट्रॅप म्हणा, कसे करून पण ते अधिकारी ट्रॅपमध्ये घेणार. त्याच्यामुळं तुम्ही पहा ना, वाल्मिक कराड पुढं लाचार अधिकारी तर झुकायचेच, कारण त्यांना पैशाची त्याची अपेक्षा होती. पण जे इमानदार अधिकारी होते त्यांना पण नाईलाजाने झुकावं लागत होतं सगळं. म्हणजे ते प्रकरण तडीच नेणार? नक्की शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही ह्या प्रकरणामध्ये राहणार आहेत. म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत, तोपर्यंत आमच्या श्वास आहे तोपर्यंत महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा आम्ही चालू ठेवणार आहोत. निश्चितपणे या ठिकाणी बघितलं आपण, 2 वर्ष कोणी बोललं नाही या केसबद्दल. माता विजयसिंग बाळा बांगर यामध्ये पडलेले आहेत आणि त्यांनी ज्या सगळ्या गोष्टी बिनधास्तपणे सांगितलेल्या आहेत आणि त्याचे पुरावेसुद्धा वेळेवर आपण पोलिसांना देणार हा दावा केला. त्यामुळे आता ज्ञानेश्वरी ताईंच्या पाठीशी न्यायाची एक भक्कम पाठिंबा या ठिकाणी बांगर यांच्या माध्यमातून दिसतं. आता येणाऱ्या काळामध्ये हे प्रकरण कसं वळण घेते हे पाहणं गरजेचं आहे. मात्र आता हे प्रकरण शांत होऊ शकत नाही. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, बीड.